स्मार्ट योजनेअंतर्गत उपप्रकल्प मंजुरीबाबत नवीन सुधारित मार्गदर्शक सूचना 17 जानेवारी 2024 रोजी एका परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले। हे जे काही परिपत्रक आहे ते बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर फिरतं आहे आणि याबाबत सगळ्यांच्या मनामध्ये बऱ्यापैकी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। त्यांना समजत नाही की या गोष्टी कशा पद्धतीने आहेत। तर याच विषयावर सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। यातले काही महत्त्वाचे मुद्दे की जसं यामध्ये प्रकल्पाची सरासरी किंमत ही 1,12,50,000 इतकी धरण्यात आलेली आहे। 1,12,50,000पेक्षा जास्त रकमेचा जर आपण प्रस्ताव दाखल करत असू तर अशा वेळी आपल्याला नेटवर्थ सर्टिफिकेटसुद्धा जोडायचं आहे। त्याच पद्धतीने जर आपण आपल्या प्रस्तावामध्ये बँकेचं कर्ज घेणार असल्याचं सांगणार असू तर अशा वेळी बँकेचं प्रिन्सिपल सँक्शन लेटरसुद्धा आपल्याला जोडावं लागणार आहे। अशा बरेच काही विषय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या समजून घेऊयात, जेणेकरून आपला कुठलाही संभ्रम होणार नाही, गोंधळ होणार नाही। तर मग चला सुरू करूयात। नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। या मार्गदर्शक सूचनांबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। या मार्गदर्शक सूचनांचा पहिला टप्पा तो म्हणजे प्राथमिक मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल करतेवेळी आपल्याला कुठली डॉक्युमेंट्स जोडायची आहेत किंवा कुठल्या गोष्टी यात तपासल्या जाणार आहेत ते समजून घेऊयात। या परिपत्रकानुसार पहिला टप्पा प्राथमिक मान्यता देण्याच्या बाबतचे जे काही निकष आहेत त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। ते कुठले आहेत ते समजून घेऊयात। पहिला बदल आहे यामध्ये यापुढे फक्त शेतकरी उत्पादक कंपनी ही अर्ज करू शकते। ज्याची कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी आहे ती अर्ज करू शकते। शेतकरी गट या अंतर्गत अर्ज करू शकत नाहीत। त्याच पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनीचे किमान 150 सभासद असले पाहिजेत। पूर्वी हा नियम 250 सभासद इतका होता, तो आता शिथिल करून 150 सभासद इतका करण्यात आलेला आहे। या शेतकरी उत्पादक कंपनीच्या मागील 3 वर्षामध्ये किमान 1 वर्षाचा ऑडिट झालेलं असलं पाहिजे। सेकडून त्यांनी ऑडिट करून घेतलेलं असलं पाहिजे आणि या ऑडिटमध्ये किमान 5 लाख रुपये इतका टर्नओव्हर झाला असला पाहिजे। म्हणजे त्यांनी त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये हे दाखवलं पाहिजे की त्यांची 5 लाख रुपये रकमेपेक्षा जास्त त्यांनी विक्री केलेली आहे। त्याच पद्धतीने आपण जो काही प्रस्ताव दाखल करत आहोत त्या प्रस्तावाअंतर्गत जो काही प्रोजेक्ट उभारणार आहोत त्यातून जे काही उत्पादन निघणार आहे, आपण ज्यांना माल विक्री करणार आहोत अशांसोबत आपल्याला MOU करून तो सुद्धा इथे जोडायचा आहे। हे 4 निकष आहेत। हे 4 निकषांची जे पूर्तता करू शकतील त्या शेतकरी उत्पादक कंपन्या प्राथमिक मंजुरीसाठी पात्र असू शकतात। हे नियम शिथिल करण्यात आलेले आहेत जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांना यामध्ये सहभाग नोंदवता येईल। परंतु दुसरीकडे DPR मंजुरीबाबत जे काही नियम आहेत ते बऱ्यापैकी कडक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल आहेत, ते क्लिष्ट झालेले आहेत। परंतु हे क्लिष्ट का करण्यात आले ते आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। यामागे एक पार्श्वभूमी आहे जेणेकरून त्यांना या निर्णयापद पोहोचावं लागलेलं आहे। तो विषय असा आहे की आतापर्यंत सद्यस्थितीमध्ये स्मार्ट योजनेअंतर्गत 692 प्रकल्पांना अंतिम मंजुरी देण्यात आलेली आहे। यापैकी 282 प्रकल्प म्हणजे 40% प्रकल्प इतक्याच प्रकल्पांनी अनुदानाचा पहिल्या हप्त्याची मागणी केली आणि त्यांना अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आलेला आहे। 692 पैकी फक्त 282 प्रकल्पांनीच आतापर्यंत अनुदानाचा पहिला टप्पा घेतलेला आहे। उर्वरित 410 प्रकल्पांनी आतापर्यंत त्यांना अंतिम मंजुरी देऊनसुद्धा अनुदानाचा पहिल्या हप्त्याची सुद्धा त्यांनी मागणी केलेली नाही आहे। याला कारण असं आहे की ते आपला स्वनिधी आणि बँकेचं कर्ज हेच उभारू शकले नाही आहेत। त्यांनी अंतिम मंजुरी तर घेऊन घेतली, परंतु स्वनिधी आणि कर्जाची उभारणी करण्यासाठी ते असमर्थ ठरलेले आहेत। ते तितके कॅपेबल नव्हते किंवा तितके सक्षम नव्हते। त्यामुळे त्यांना पहिल्या हप्त्याची मागणीसुद्धा म्हणजे गव्हर्नमेंट त्यांना सबसिडी द्यायला तयार आहे, परंतु ते सबसिडी घेण्यासाठी सुद्धा अपात्र ठरलेले आहेत किंवा अक्षम ठरलेले आहेत। त्यामुळे स्मार्ट योजनेअंतर्गत त्यांनी असं ठरवलं की शेतकरी उत्पादक कंपन्यांची आर्थिक क्षमता, ते कर्ज उभारू शकता का, स्वनिधी उभारू शकता का, या सगळ्या गोष्टींची पडताळणी करूनच ज्या सक्षम कंपन्या आहेत त्यांनाच अनुदान मंजूर करण्यात यावं, जेणेकरून हे प्रकल्प उभे राहावेत आणि चांगल्या पद्धतीने चालवण्यात यावेत। त्यांची क्षमता तपासूनच त्यांना झेपेल इतकंच अनुदान, इतक्याच रकमेचे प्रकल्प त्यांना मंजूर करायचे आहेत। आता आपण प्राथमिक मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे, परंतु ते निवड करताना त्यामध्ये काही बाबी तपासल्या जाणार आहेत। त्या गोष्टी कुठल्या आहेत तर त्यामध्ये आहे प्रोजेक्ट कन्सेप्ट नोट,
आपली प्रकल्प किंमत जर 1,12,00,000पेक्षा जास्त असेल तर आपल्याला नेटवर्थ सर्टिफिकेटसुद्धा यासोबत जोडायचे आहे. मागील 3 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट आपल्या इथे जोडणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने प्रोव्हिजनल बॅलन्स शीट म्हणजे चालू आर्थिक वर्षाचं ज्याचं ऑडिट झालेलं नाही आहे अशा आर्थिक वर्षाचं प्रोव्हिजनल बॅलन्स शीटसुद्धा आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे. त्याच पद्धतीने मागील वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स जोडायचे आहेत. जर आपण स्वनिधीतून प्रकल्प उभारणी करणार असो तर आपल्याला स्वनिधी उभारणीचा सोर्स आणि त्याची पद्धत कशा पद्धतीने असेल म्हणजे कशा पद्धतीने आपण तो निधी उभारणार आहोत याचं घोषणापत्रसुद्धा या ठिकाणी जोडायचं आहे. त्याच पद्धतीने बेसिक रेव्हेन्यू प्रोजेक्शन्स हे सुद्धा आपल्याला द्यायचे आहेत. या सगळ्या गोष्टींची पडताळणी करूनच आपल्याला प्राथमिक मंजुरी देण्यात येईल म्हणजे आपल्याला DPR बनवण्यासाठी सांगण्यात येईल. आता आपण या परिपत्रकाच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूयात. म्हणजे आपण आतापर्यंत बघितलं की प्राथमिक मंजुरीसाठी आपल्याला काय करावं लागेल आणि कुठल्या निकषांवर कुठल्या बाबी तपासून ते आपल्याला मंजुरी देतील. समजा आपल्याला DPR बनवण्यासाठीची मंजुरी मिळाली तर त्यानंतर पुढच्या गोष्टी काय आहेत ते समजून घेऊयात. यामध्ये आपण 2 प्रकारात 2 पद्धतीने आपला DPR दाखल करू शकतो. पहिली पद्धत आहे लोन केस म्हणजे बँकेचं कर्ज घेऊन आपला स्वहिस्सा आणि सबसिडी अशा 3 पद्धतीने आपण रकमेची उभारणी करून हा प्रकल्प उभारणार आहोत किंवा नो लोन केसमध्ये आपण जाणार आहोत. जे दुसरा प्रकार म्हणजे नो लोन केस. अशा कंडिशनमध्ये आपला स्वहिस्सा आणि सबसिडी एवढंच घेऊन म्हणजे बँकेचं कर्ज न घेता आपण हा प्रकल्प उभारणार आहोत. हे दोन्ही प्रकार काय आहेत, दोघांसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स काय लागतील या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून समजून घेऊयात. त्यातला पहिला प्रकार घेऊयात लोन केस. जर आपण आपल्या DPRमध्ये सांगत असू की आम्ही बँकेकडून कर्ज घेऊन या प्रकल्पाची उभारणी करणार आहोत तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला राष्ट्रीयकृत बँकेकडून किंवा शेड्यूल बँकेकडून प्रिन्सिपल सँक्शन लेटर आणि बँक अप्रायझल नोट हे 2 डॉक्युमेंट्स देऊन आपल्याला या DPR सोबत जोडणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, जे आपण भविष्यात कर्ज मंजुरी करून घेऊ हे असं चालणार नाही. आपल्याला सुरुवातीलाच प्रिन्सिपल सँक्शन लेटर या ठिकाणी जोडायचं आहे. हा एक महत्त्वाचा बदल झालेला आहे, तो सगळ्यांनी नोट करून घ्या. त्यानंतर आपल्याला कर्ज अंतिम मंजुरीसाठी समांतर प्रक्रिया देखील राबवायची आहे. म्हणजे आपण प्रिन्सिपल सँक्शन लेटर घेऊन DPR सोबत सबमिट करून दिलं तसं चालणार नाही आहे. तर ते कर्ज मंजूर होईल यासाठी बँकेसोबत जे काही पाठपुरावा आहे तो सुद्धा आपल्याला पॅरलल सुरू ठेवायचा आहे. हे इथे महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर जर आपली प्रकल्प किंमत ही 1,12,50,000पेक्षा जास्त असेल तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला नेटवर्थ सर्टिफिकेट जोडायचं आहे. आता हे नेटवर्थ किती असलं पाहिजे तर आपले जे काही सबसिडी मंजूर होणार आहे त्या सबसिडीच्या अनुदानाच्या रकमे इतकं हे नेटवर्थ असलं पाहिजे. आता हे उदाहरण दाखवून आपण समजून घेऊयात. समजा आपण जो काही प्रस्ताव दाखल केलेला आहे त्या प्रस्तावाची किंमत आहे ₹3 कोटी. 3 कोटीवर 60% यानुसार आपल्याला स्मार्टकडून 1,80,00,000 इतकं आपल्याला अनुदान मंजूर झालं, सबसिडी मंजूर झाली. अशा कंडिशनमध्ये आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचं कंबाईन नेटवर्थ हे कमीत कमी 1,80,00,000 इतकं असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीचं आम्ही ते शेतकऱ्यांची कंपनी आहे अशा वेळेस तिचं 1,80,00,000 इतकं नेटवर्थ कसं उभं राहील. तर त्यासाठी त्यांनी यामध्ये काही सवलत दिलेली आहे. त्यांनी शब्द वापरलेला आहे तो म्हणजे कंबाईन नेटवर्थ. कंबाईन नेटवर्थ म्हणजे कोणाकोणाचं नेटवर्थ कन्सिडर केलं जाईल. त्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीचं, तिच्या संचालकांचं, प्रवर्तकांचं तसेच सभासदांचं या सगळ्यांचं मिळून जे काही कंबाईन नेटवर्थ आहे ते अनुदानाच्या रकमे इतकं म्हणजे 1,80,00,000 इतकं किमान असलं पाहिजे तरच त्या DPRला मंजुरी देण्यात येईल. जर आपण बँकेकडून कर्ज घेणार असू त्यासाठी एक महत्त्वाचा नियम अजून आहे, तो आहे कॉस्ट ऑफनुसार जी काही 60% अनुदानाची रक्कम आपल्याला मंजूर होईल किमान त्याच्या 50% इतकं आपण बँक कर्ज घेतलं पाहिजे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जे काही बँकेतून कर्ज घेणार आहोत त्याच्या दुप्पट रक्कम आणि अनुदानाची रक्कम या दोन्ही रकमा सारख्या असल्या पाहिजे. आपण जे काही आधी 3 कोटी रुपयाचं उदाहरण घेतलं तेच पुढे कंटिन्यू करूयात. 3 कोटीचा प्रकल्प किंमत आहे त्यानुसार आपल्याला 1,80,00,000 इतकं अनुदान मंजूर झालेलं आहे. अशा कंडिशनमध्ये आपण बँकेकडून किमान 90 लाख रुपयाचं कर्ज मंजूर करून घेतलं पाहिजे तरच आपल्याला ते 1,80,00,000 अनुदान मिळेल. नाहीतर समजा आपण 80 लाख रुपये कर्ज मंजूर केलं ज्यानुसार त्याचे दुप्पट रक्कम म्हणजे 1,60,00,000. आपण इलिजिबल आहोत 1,80,00,000 सबसिडीसाठी परंतु आपल्याला मिळेल 1,60,00,000 इतकी सबसिडी. दोघांपैकी जी कमी असेल ती सबसिडी आपल्याला मिळेल. सबसिडी जास्तीत जास्त किती मिळू शकते त्याबाबत आधीचे जे नियम आहेत ते तसेच नियम आहेत. त्यानुसार इतर पिकांसाठी
आपल्याला सबसिडी मिळेल ही 2 कोटी रुपयापर्यंत. फलोत्पादन पिकासाठी तसेच कापसासाठी आपल्याला रुपये 3 कोटीपर्यंत सबसिडी मिळणार आहे. हे नियम सारखेच आहेत. बाकी नियम बदलले आहेत ते मी आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. तुम्हाला कदाचित ही माहिती समजून घेणं थोडं किचकट आणि जड जात असेल, मी समजू शकतो. परंतु हे आपण सविस्तर आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक उदाहरण देऊन समजवेल. त्यावेळेस तुम्हाला तो विषय अजून खूप सोप्या पद्धतीने लक्षात येईल. तुर्तास मी जी काही माहिती देतो आहे ती तुम्ही लक्षात घ्या. आता आपण वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, तो म्हणजे नो लोन केस, ज्यामध्ये आपण बँकेकडून कर्ज न घेता स्वनिधी आणि अनुदान यातून प्रकल्पाची उभारणी करणार आहोत. अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय नियम असतील ते आपण समजून घेऊयात. जर आपण बँकेकडून कर्ज घेणार नसू तर आपण जो काही स्वनिधी उभारणार आहोत तो त्याचा सोर्स काय असेल, म्हणजे आपण कॅपिटल इक्विटी म्हणून करणार असो, अनसिक्युअर्ड लोन घेणार असू, काही लोकांकडून पैसे जमा करणार असू, तर ते कशा पद्धतीने उभारणार असो, त्याचा सोर्स काय व ते कशा पद्धतीने उभारणार आहोत, त्याची टाईमलाईन कशी पद्धतीने असेल, या सगळ्या गोष्टीबाबतचं एक डिक्लेरेशन, एक घोषणापत्र आपल्याला स्मार्टच्या DPR सोबत जोडणं आवश्यक आहे. महत्त्वाचा विषय आहे. त्याच पद्धतीने प्रकल्प किमतीच्या 20% इतक्या रकमेची बँकेमध्ये आपल्याला फिक्स डिपॉझिट मुदती ठेवावी लागेल. त्याची पावतीसुद्धा आपल्याला स्मार्टच्या DPR सोबत जोडणं आवश्यक आहे. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, तो लक्षात घ्या की आपल्याला प्रकल्प किमतीच्या 20% इतक्या रकमेची FD बँकेत ठेवायची आहे, फिक्स डिपॉझिट बँकेत ठेवायची आहे आणि त्याची पावती स्मार्ट DPR सोबत जोडायची आहे. हे कधी लागू होईल, जर आपण बँकेतून कर्ज न घेता प्रकल्पाची उभारणी करणार असू तर त्या कंडिशनमध्ये. तसेच नेटवर्कबाबतचे जे काही नियम आहेत जे लोन केसमध्ये होते ते नो लोन केसही लागू आहेत. 1,12,50,000पेक्षा जास्त जर आपण प्रकल्प किंमत असेल अशा कंडिशनमध्ये आपल्याला सबसिडीच्या रकमे इतकं नेटवर्क सर्टिफिकेट येईल, नेटवर्क येईल अशा अनुषंगाने सर्टिफिकेट इथे जोडायची आहेत, ते इथे जोडणं आवश्यक आहे. आणि या कंडिशनमध्ये सुद्धा सबसिडीची मर्यादा ही इतर पिकांसाठी 2 कोटी रुपये, फलोत्पादन पिकासाठी व कापसासाठी 3 कोटी रुपयापर्यंत असणार आहे. यात कुठल्याही प्रकारचे बदल नाही आहेत. या 2 प्रकारे लोन केस आणि नो लोन केस या पद्धतीने आपण यापुढे DPR दाखल करू शकतो. म्हणजे ज्यांचे DPR दाखल करायचे बाकी आहेत त्यांनी या 2 प्रकारे दोघांपैकी कुठल्याही पद्धतीने दोघांपैकी एक प्रकार निवडून त्या अंतर्गत हा प्रस्ताव दाखल करायचा आहे. जे तुमचा प्रस्ताव तयार पण झाला असेल तर पुन्हा त्याचे सगळे बदल करून आपल्याला नव्याने सुधारित प्रस्ताव स्मार्ट विभागामध्ये दाखल करायचा आहे. यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना आतापर्यंत फायनल अंतिम मंजुरी ही मिळालेली आहे आणि असं असताना त्यांना आतापर्यंत कर्ज उभारणीमध्ये अडचणी येत आहेत किंवा बँकेने त्यांचं कर्ज नाकारले आहे, अशा कंडिशनमध्ये त्यांनी हे परिपत्रक निघाल्यापासून म्हणजे 17 जानेवारी 2024 पासून 45 दिवसाच्या आत ज्या बँकेमध्ये त्यांनी प्रस्ताव दाखल केला होता त्या बँकेकडून बँक अप्रायझल नोट घेऊन ते बँक अप्रायझल नोट ही स्मार्ट विभागामध्ये दाखल करायची आहे. लक्षात घ्या, 17 जानेवारी 2024 पासून 45 दिवसाच्या आत बँकेचं आपलं कर्जमध्ये उभारणीमध्ये अडचणी येत असेल किंवा बँकेचं कर्ज नामंजूर झालं असेल, रिजेक्ट केलं असेल, अशा कंडिशनमध्ये बँक अप्रायझल नोट घेऊन ती स्मार्ट विभागामध्ये दाखल करणं आवश्यक आहे. अशावेळी त्या बँक अप्रायझल नोटचा अभ्यास करून आपल्या प्रकल्पामध्ये काय त्रुटी आहेत आणि त्या दूर कशा करायच्या याबाबत स्मार्ट विभागाकडून आपल्याला मार्गदर्शन करण्यात येईल व त्या बाबी दूर करून आपल्याला पुन्हा नव्याने सुधारित प्रस्ताव दाखल करायचा आहे. पुन्हा सुधारित नव्याने DPR दाखल करावा लागेल. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांना बँकेचं कर्ज उभारण्यामध्ये अडचणी येत आहेत आणि किंवा ज्यांचं बँकेचं कर्ज नामंजूर झालेलं आहे यांच्यासाठी. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे जे काही नियम आहेत हे कोणासाठी लागू आहेत? आम्हाला अंतिम मंजुरी पत्रक मिळून गेलेलं आहे किंवा आमचा प्रस्ताव पुण्याला आहे, आमचा प्रस्ताव रिजनल ऑफिसला आहे, अशा कंडिशनला आम्हाला हे नियम लागू होतील का? तर या सगळ्या गोष्टींची आपण समजून घेऊयात. हे जे काही नियम आहेत ते कोणाकोणाला लागू आहेत? पहिल्यांदा, ज्यांनी आतापर्यंत स्मार्ट योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेले नाही आहेत परंतु ते प्राथमिक मंजुरीसाठी अर्ज दाखल करत आहेत, अशा सगळ्यांना हे नियम लागू आहेत. या नियमानुसारच त्यांना पुढील कामकाज करावे लागणार आहे. ज्यांना प्राथमिक मंजुरी मिळालेली आहे परंतु ज्यांनी DPR अजून दाखल केलेले नाही आहेत, अशा सगळ्यांनासुद्धा हा नियम लागू आहे. त्यांना या नियमानुसारच आपले DPR दाखल करावे लागतील. तसेच ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना अंतिम मंजुरी मिळालेली आहे, म्हणजे त्यांचा DPR पुणे ऑफिसला दाखल झालेला आहे, त्यांना अंतिम मंजुरी मिळालेली आहे आणि त्याला 6 महिने उलटले आहेत परंतु त्यांनी आतापर्यंत अनुदानाचा पहिला हप्ता मागणी केलेला नाही आहे, अनुदानाची रक्कम घेतलेली नाही आहे, अशा कंडिशनमध्ये
त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी 45 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. या 45 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी आपले म्हणणे मांडून लोन केस किंवा नो लोन केस या दोघी प्रकारांपैकी एक प्रकार निवडून पुन्हा नव्याने प्रस्ताव दाखल करावे लागणार आहेत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मला लक्षात येतं की हा विषय खूप क्लिष्ट आहे, परंतु तो आवश्यक आहे, त्याला आता पर्याय नाही आहे. हा सगळा विषय समजून घेताना आमच्या कंपनीला कोणता नियम लागेल, कोणता नियम लागणार नाही, असे बरेच गोंधळ तुमच्या मनामध्ये झाले असतील, तर त्याबाबत काळजी करण्याचं कारण नाही आहे. मी तुम्हाला एक उदाहरणाद्वारे एकदम सविस्तररित्या आणि सोप्या पद्धतीने हा विषय समजावून सांगतो. त्याकरता आपण 4 उदाहरणं घेऊयात. लोन केसमध्ये 1,12,50,000पेक्षा कमी रकमेचा प्रस्ताव आणि जास्त रकमेचा प्रस्ताव. तसंच नो लोन केसमध्ये 1,12,50,000पेक्षा कमी रकमेचा प्रस्ताव आणि जास्त रकमेचा प्रस्ताव. याच्या तुलनात्मकदृष्ट्या काय काय गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी आपण समजून घेऊयात. त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवर एक चार्ट दिसत असेल. त्या चार्टनुसार आपल्या लक्षात येईल की पहिल्या केसमध्ये आपल्याला जर आपली प्रकल्प किंमत ही लोन केसमध्ये 1 कोटी रुपये असेल, जे आपण बँकेचं कर्ज घेणार असू आणि आपली प्रकल्प किंमत ही रुपये 1 कोटी इतकी असेल, तर आपल्याला 60 लाख इतकं अनुदान मिळेल. 60 लाखापर्यंत आपल्याला अनुदान मिळेल. आणि या कंडिशनमध्ये आपण बँकेचं कर्ज कमीत कमी 30 लाख रुपये घेणं हे बंधनकारक आहे. लक्षात घ्या, 1 कोटीचा प्रस्ताव, 60 लाख रुपये अनुदान आणि बँकेचं कर्ज 30 लाख रुपये हे घेणं आपल्याला आवश्यक आहे. स्वनिधीच्या FDR ठेवायची आपल्याला गरज नाही आहे आणि नेटवर्थ सर्टिफिकेट हे दाखल करण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही आहे. परंतु जर आपला प्रस्ताव 1,12,50,000पेक्षा जास्त असेल, हे उदाहरणार्थ आपण 2 कोटी रुपयाचा असेल, अशा कंडिशनमध्ये आपल्याला 1,20,00,000 रुपयापर्यंत सबसिडी मिळेल. लक्षात घ्या, 1,20,00,000 रुपयापर्यंत आपल्याला सबसिडी मिळेल. आणि या कंडिशनमध्ये आपण बँकेकडून किमान 60 लाख इतकं कर्ज घेणं हे बंधनकारक आहे, आवश्यक आहे. आपल्याला स्वनिधी FDR ठेवायची गरज नाही आहे, परंतु नेटवर्थ सर्टिफिकेट आपल्याला दाखल करावे लागतील. अशाच प्रकारे आपण नो लोन केसमध्ये हे दोन्ही कंडिशन कशा होतील ते समजून घेऊयात. पहिली कंडिशन की ज्यामध्ये आपण रुपये 1 कोटीचा म्हणजे 1,12,50,000पेक्षा कमी रकमेचा प्रस्ताव दाखल करत असू, तर अशावेळी आपल्याला स्मार्ट योजनेअंतर्गत अनुदान मिळेल हे 60 लाख रुपये. आपल्याला बँकेचं कर्ज आपण घेणार नाही आहोत, त्यामुळे तो विषय लागू होणार नाही. परंतु बँकेमध्ये आपल्याला 20 लाखाची म्हणजे 1 कोटीच्या 20% इतकी 20 लाख रुपयाची बँकेमध्ये FDR ठेवणं हे बंधनकारक आहे. त्याच पद्धतीने नेटवर्थ सर्टिफिकेट दाखल करण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. परंतु नो लोन केसमध्ये बँकेचं कर्ज न घेता आपण 1,12,50,000पेक्षा जास्त रकमेचा प्रस्ताव दाखल करत असू, तर अशा कंडिशनमध्ये एक उदाहरण घेऊयात, ज्यामध्ये आपण 2 कोटीपर्यंतचा प्रस्ताव दाखल केला, तर आपल्याला 1,20,00,000 इतकं अनुदान मिळणार आहे. 1,20,00,000 इतकं अनुदान मिळत असताना आपल्याला बँकेचं कर्ज आपण घेणारच नाही आहोत, त्यामुळे तो विषय लागू नाही. त्याच पद्धतीने आपल्याला स्वनिधीची म्हणजे 40 लाख रुपयाची FDR बँकेमध्ये ठेवावी लागेल आणि त्याची पावती या TPR सोबत आपल्याला दाखल करावी लागणार आहे व आपल्याला नेटवर्थ सर्टिफिकेटसुद्धा दाखल करावं लागणार आहे. या चार्टवरून तुम्हाला हा विषय सहज पद्धतीने लक्षात आला असेल. हा मी थोडा सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर स्मार्ट योजनेअंतर्गत हे बऱ्यापैकी बदल झालेले आहेत. त्यापैकी हे बदल आपल्याला जरी क्लिष्ट वाटत असतील, तर माझ्या दृष्टिकोनातून हे बदल योग्य आहेत. याला कारण असं आहे की आतापर्यंत स्मार्ट योजनेअंतर्गत ज्यांची क्षमता नसताना सुद्धा मोठ्या मोठ्या रकमेचे अगदी 3 कोटी 4 कोटी 5 कोटीपर्यंतचे प्रस्ताव त्यांनी दाखल केलेले आहेत. प्रस्ताव मंजूर तर झालेत, पण पुढे काम करण्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा उत्साह दाखवलेला नाही आहे. त्याचा स्वनिधी उभारणी करण्यासाठी ते अक्षम ठरलेले आहेत. अशावेळी प्रस्तावाला फक्त मंजुरी घेऊन काही उपयोग नाही आहे. त्यांनी पुढे काम पण करता आलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, मी यापेक्षा अजून एक महत्त्वाचा विषय सांगतो आहे. तुम्ही स्वनिधी उभारून बँकेचं कर्ज घेऊन अनुदान घेऊन तो प्रकल्प उभा पण करून घ्याल, परंतु प्रकल्प चालवण्यासाठी आपल्याकडे वर्किंग कॅपिटल पण असलं पाहिजे. आवड हवे मोठे मोठे प्रकल्प उभारून तर घेऊ, पण ते चालवण्यासाठीचं वर्किंग कॅपिटल आपण उभारू शकतो का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे कसे उभे करतील, हे थोडं मला अडचणीचं वाटतं. काही शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे त्यांचे सभासद संचालक हे सदन असतील किंवा बँकेची त्यांची स्थिती चांगली असेल, ते निधीची उभारणी करतील. पण बहुसंख्यक शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बाबतीत या अडचणी येऊ शकतात. स्मार्ट योजनेअंतर्गत या नवीन सुधारित मार्गदर्शक सूचनांबाबत आपले अजून काही प्रश्न असतील, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यावर आम्ही अभ्यास करून त्याला अभ्यासपूर्ण उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा.
जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून स्मार्ट योजनेअंतर्गत जे काही नवीन बदल झालेले आहेत त्यांची माहिती सर्व लोकांपर्यंत होईल. सर्व शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांना माहिती मिळेल आणि ते या सगळ्या गोष्टीसाठी प्रिपेअर होतील. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसायासंदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून कुठलाही व्हिडिओ आम्ही अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.